सगळ्यात आधी आपण एक नॉट तयार करून घेऊया। त्यानंतर आपल्याला 28 चेन करून घ्यायचे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 20 नंबर 25 नंबर वाली जी चेन आहे त्यामध्ये आपल्याला एक डबल खांब करून घ्यायचं आहे। त्यानंतर प्रत्येक चैनीच्या गॅपमध्ये आपल्याला एक एक खांब करायचं आहे, म्हणजे पहिल्या 3 चैनीचा धरून आपल्याकडे टोटल 26 डबल खांब तयार होतील। याचं पूर्ण इथपर्यंत आपण करून घेऊया 26 खांब। हे असे आपण 26 डबल खांब तयार करून घेते टोटल। आता 3 चैन 1 2 3 टर्न करून घेऊया आणि पुढच्या प्रत्येक खांबावरती एक एक खांब करून घेऊया। परत आता टोटल आपल्याला 26 डबल खांब करून घ्यायचे आहेत। 26 डबल खांब करून घ्यायचे आपल्याला। पहिल्या 3 चैन आपण घेतले आणि आता आपल्याला 25 डबल खांब करून घ्यायचे। एक सुद्धा खांब मिस नका करू, जेणेकरून आपली डिझाईन चुकणार नाही। जसे आता आपण ही लाईन करून घेणार आहोत, तशीच आपल्याला टोटल 4 लाईनी करायच्या आहेत। ते मी करून दाखवते। इथे आता आपण टोटल 4 लाईनी करून घेतल्या आहेत। 1 2 3 4 आणि इथे आता 3 चैन घेऊन आपल्याला टर्न करायचं आहे। 5 डबल खांब करून घ्यायचे। 2 3 4 5 हे असे आपण 5 टोटल आपले 6 खांब होतात पहिल्या 3 चैनीच्या धरून। 1 2 3 4 5 6। आता आपल्याला सातव्या नंबरच्या डबल खांबावरती इथे पिंक कलरचा धागा जॉईन करून घ्यायचा आहे। तर सेम जिथे आपण जॉईन केलं तिथे पिंक कलरचा खांब येईल। एक 2 3 4 पिंक कलरचे आपल्याला टोटल 14 खांब करून घ्यायचे। 7 8 9 10 11 12 13 14 असे 14 खांब केले। आता येलो कलरचा धागा घ्यायचा
तो इथे जॉईन करून घ्यायचा. सहा खांब तयार करून घेऊया. 1 2 3 4 5 आणि 6. परत 3 चैन. 1 2 3 टर्न करून घेऊया. आता येलो कलरची पूर्ण 26 डबल खांब करून घेऊया. 2 झाली आपल्या पहिल्या 3 चैनीचा धरून. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26. आता 3 चैन. 1 2 3 परत 5 खांब. 1 2 3 4 5. जसे आपण इथे 6 खांब तयार केले तसे सेम आपण इथे खांब तयार केले. आता इथे आपल्याला पिंक कलरच्या धाग्याने इथे खांब तयार करून घ्यायचे. 14 पिंक कलरचे खांब तयार करून घेऊया आपण. आता आपण इथे जशी सेम पिंक कलरची लाईन जशी आपण इथे केली तशी सेम करून घेतली आणि परत एकदा येलो कलरची 26 खांबची लाईन करून घेतली. त्याच्यानंतर 3 चैन घेऊन टर्न केला आणि 5 खांब केले. टोटल 6 खांब पहिल्या 3 चैनीचा धरून आणि 7व्या खांबावरती आता आपण हा पिंक कलरचा धागा परत जॉईन केला आहे. पिंक कलरचा धागा येलो कलरच्या धाग्यातून बाहेर काढून इथे आपल्याला पिंक कलरचे टोटल 8 खांब तयार करून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8. असे आपण 8 खांब तयार करून घेतले. आता पुढे आपल्याला येलो कलरचा धागा घ्यायचा आहे आणि ते जॉईन करून येलो कलरचे 4 खांब तयार करून घेऊया. 1 2 3 आणि 4. आता पिंक कलरचे 2 खांब तयार करूया. 1 2. ते येलो कलरचे 6 खांब टोटल करून घेऊया. 1 2 3
4 5 आणि 6. आता परत 3 चैन, 1 2 3 टर्न करून घेऊया. परत 5 खांब करूया. टोटल 6 खांब तयार होणार. पहिल्या 3 चैनीचा धरून 2 3 4 हा 5. कलरचा धागा घ्यायचा आहे वर. पुढे हे जे 2 खांब केले त्याच्यावरती आपल्याला पिंक कलरचे 2 खांब तयार करून घ्यायचे. 1 2 हे पिंक कलरचे 2 खांब तयार केले. आता परत येलो कलरचे 4 खांब तयार करून घ्यायचे. एक 2 3 आणि 4. परत आता पिंक कलरचे 2 खांब तयार करायचे. एक 2. तर परत येलो कलरचे 6 खांब तयार करून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6. आता परत पुढच्या खांबावरती खांब तयार करून घ्यायचे. येलो कलरच्याच खांबाने टोटल 6 खांब तयार अजून करायचे आहेत आपल्याला. 1 2 3 4 5 आणि 6. परत 1 2 3 टर्न करायचं आणि परत पुढे 5 खांब तयार करून घेऊया. 1 2 3 4 5. आता जसे आपण इथे येलो कलरचे 6 खांब तयार केले तसे सेम परत येलो कलरचे 6 खांब तयार करूया. 1 2 3 4 5 आणि 6. आता आपल्याला पिंक कलरचे 2 खांब तयार करायचे. त्यानंतर पिंक कलरच्या खांबावरती 1 खांब, परत दुसरा खांब पिंक कलरच्या खांबावरती. त्यानंतर पुढे परत 4 खांब येलो कलरचे. एक 2 3 आणि 4 असे येलो कलरचे आपण 4 खांब तयार केले. परत
पिंक कलर घ्यायचा आणि पिंक कलरचे 2 खांब तयार करूया. 1 आणि 2 खांब तयार झाले. परत येलो कलरचे 6 खांब. 1 2 3 4 5 आणि 6. परत 3 चेन 1 2 3. तर टर्न करूया. परत हे जे स्टार्टिंगचे 5 खांब 6 खांब करायचे असतात, आपण ते रेग्युलर ठेवायचे. पुढे 2 3 4 आणि 5. टोटल हे 6 खांब तयार झाले. मला पिंक कलरचा धागा जॉईन करून घ्यायचा आहे. जिथे आपण पिंक कलरचे 2 खांब तयार केले त्याच्यावरती 2 खांब तयार करून घेऊया. 1 2. परत जिथे 4 केले, टोटल आपल्याला 14 खांब तयार करून घ्यायचे आहेत. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. आता आपल्याला येलो कलरचा धागा वर घ्यायचा आहे. तर परत इथे 6 खांब तयार करून घ्यायचे. 1 2 3 4 5 आणि 6. परत सेम 3 चैन 1 2 3. टर्न करूया. आता 5 खांब करून घेऊया. 1 2 3 4 5. आता इथे आपल्याला पिंक कलरचा धागा वर करून घ्यायचा आहे. 2 पिंक कलरचा खांब करून घेऊया. 1 2. हे 2 पिंक कलरचे केले. त्यानंतर परत आपल्याला येलो कलरचे 4 खांब तयार करून घ्यायचे. आता 1 2 3 आणि 4. परत येलो कलर पिंक कलरचे 2 खांब तयार करून घेऊया. 1 2. आता येलो कलरचा धागा घेऊया. पुढच्या सगळ्या खांबावरती आपण खांब तयार करून घेऊया.
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आता परत 3 चेन 1 2 3 रिटर्न करूया. परत 5 खांब 1 2 3 4 आणि 5. आता पुढच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 6 येलो कलरचेच खांब तयार करून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि हे 6. आता आपल्याला पिंक कलरच्या धागाने 2 पिंक कलरचे खांब तयार करून घ्यायचे. 1 आणि हे 2. त्यानंतर परत येलो कलरचे 4 खांब तयार करून घेऊया. 1 2 आणि 3 4. आता पिंक कलरच्या धाग्याने 2 खांब तयार करून घेऊया. 1 आणि हा दुसरा 2 झाले. आता येलो कलरचे आपल्याला हे 6 खांबावरती 6 खांब तयार करून घेऊया. 1 2 3 4 5 आणि 6. परत पुढे 3 चैन घ्यायचे. 1 2 3. परत टर्न करून इथे 5 खांब. 1 2 3 4 आणि 5. पिंक कलरचे 2 खांब तयार करून घेऊया. 1 आणि हे दुसरा 2 खांब पहिले आपण पिंक कलरचे. आता परत येलो कलरचे आपल्याला 4 खांब तयार करून घ्यायचे. 1 2 3 आणि 4. आता परत पिंक कलरच्या धाग्याने 8 खांब पिंक कलरचे करायचे आहेत. 1 2
2 3 4 5 6 7 आणि हे 8. आता पुढे आपल्याला हे 6 खांब आहेत, त्याच्यावरती येलो कलरचे 6 खांब तयार करून घेऊया. 1 2 3 4 5 आणि 6. आता हे आपलं स्वास्तिक तयार झालेलं आहे. आता आपल्याला इथे येलो कलरची एक लाईन करून घ्यायची, जशी इथे आपण केली आहे तशी. त्यानंतर परत पिंक कलरची ही अशी जशी सेम लाईन केली, स्टार्टिंगला 6 आणि मध्ये 14 पिंक कलरची लाईन. नंतर परत एक येलो कलरची लाईन, परत पिंक कलरची अशी सेम लाईन आणि नंतर 2 येलो कलरच्या लाईन तयार करून घेऊया आपण.